वेलकम टू अवर न्यू व्लॉग विथ 3 घोडाच. पहिला घोडा मी, दुसरा आणि मग तिसरा. हा बघताय घोडा. हो, घोड्याचं काय वैशिष्ट्य सांगणार तुम्ही? काय वैशिष्ट्य मारवाडी येतो. हा घोडा मारवाडी आहे. हा त्याचा कुमेत कलर आहे. मागचे दोन पाय व्हाईट आहेत. डोक्यावर ब्लेज आहे व्हाईट कलरचा. देवमन कंडमन बालभोरीचा एकदम क्लिअर आहे. इव्हन ते युजली लोकांच्या कन्सेप्ट आहेत ते बालभोरी वगैरे, पण एक चांगला प्राणी. तर बघू शकता तुम्ही मागच्या दोघी पायांवर ते म्हणजे पांढरे पाय आहेत दोघी बा मागचे. हे बघा मागे लागलं वीर शेपुटले भारी. वीर नाव ठेवलंय भाऊचं. 4 महिन्याचा घोडा आहे फक्त. तुम्ही बघू शकता. येऊ बरा हाईट बघा तुम्ही त्याची, आणि त्याच्या मानेपर्यंत या छातीपर्यंत त्याची हे हाईट आहे. आणि त्याची हे कर रे वरती, मान वरती करतो. मान वरती नाही करत येतो आता, पण त्याची मान तो जो उभा आहे हे बघा त्याच्या डोक्यापर्यंत जाते. म्हणजे चांगलाच हाईटला आहे घोडा. हे बघा घोडा. हे बघा डोक्यापर्यंत येतो तो घोडा आरामात. घोडा मस्त आहे. पण काहीच्या घोड्याच्या कटला काय म्हणतात सांगा जरा कमेंट करून. मस्त आहे ना. ते वेस्ट इंडिजचे क्रिकेटचे प्लेयर असेच करतात काय बी. कोंबडा स्टाईल. हा आपला घोडा स्टाईल आहे. हे बघा इथं जे पट्टी बांधलेली, या दोघं पायांना घोड्याला लागलेलं होतं. काय लागलं होतं रे घोड्याला? डोऱ्यात पाय अडकून घेतला होता त्याने. आणला त्या दिवशी. आत्ताच घेतलेला आहे घोडा. किती 2 आठवडे झाले असतील. आमच्या बाजूला सारंगखेडा म्हणून एक गाव आहे. तिथं एशियातला घोड्यांचा बिगेस्ट फेस्टिवल असतो. तिथूनच घोडा घेतला आहे भावाने. तुम्ही बघू शकतात गुगलला जाऊन. गुगलला टाका एशियाज बिगेस्ट हॉर्स फेस्टिवल सारंगखेडा म्हणून येईल. ते माझ्यापासून फक्त 14 किलोमीटर आहे. असा प्राणी काय जो आपल्या 3 पायावर झोपत असतो आणि तो बसतच नाही. म्हणजे खरा घोडा. आता आजकालचे घोडे बसायला लागलेले आहेत ते ब्रीड मिक्सिंगमुळे, पण रिअल घोडा कधीच बसत नाही. आणि तो झोपतो पण 3 पायावर. हे जे लागलं याला, याच्यासाठी इंजेक्शन देणार आहे आता. हा भाऊ आहे सिव्हिल इंजिनियर, आणि आम्ही आज बनणार आहे डॉक्टर. ते पण वेटरन. घोड्याचे डॉक्टर बनायचं आज. चला घोड्याचं इंजेक्शन तयार होत आहे आता. दादा ते इंजेक्शन तयार करत आहे. बघा दादा डॉक्टर आहेत बरं का. सगळेच डॉक्टर आहेत आम्ही. नवं इंजेक्शन काढलेलं आहे आता, एकदम धारदार. आता प्रोसेस बघा तुम्ही. घोड्यासाठी आम्ही औषध कसं बनवतो हे बघा. हे बॉटल घेतली. डॉक्टर एकदम क्लास आहे. आता काय याच्यात पावडर आहे का डॉक्टर? बजो डॉक्टर वाया चाललं ना ते वाढून जातं ना मग 5 ml पेक्षा जास्त. हे याच्यात जे इंजेक्शन मध्ये घेतलं होतं ते पाणी हे टाकलंय. आता ते पावडर आणि हे मिक्स करणार. सोपं आहे. तुम्ही पण डॉक्टर बनवू शकता. ट्रेनिंगसाठी आम्हाला संपर्क करा. असं कोणी नका बना. ठराविकच आम्ही पण काही जास्त हे करत नाही, पण आम्हाला सांगितलं आहे आमच्या डॉक्टरांनी. त्याच पद्धतीने आम्ही सगळं फॉलो करतोय. इंजेक्शन देण्याचा ट्राय तुम्ही नका करू. तुम्ही नका. नाही तर तुम्ही तुमच्या प्राण्याला त्रास पोहोचू शकता, इजा पोहोचू शकता. आम्ही खूप एक्सपिरियन्स आणि ट्रेनिंगने हे काम चालू केलेलं आहे. मी म्हणजे येणे चालू केलं आहे. मी तर सध्या प्रॅक्टिसवर आहे फक्त. बघू आम्ही पण शकता आतापर्यंत प्रॅक्टिशनरच आहे. असं काही नाही आम्ही प्रॅक्टिसला येत. हे फक्त आपल्याच प्राण्यावर हात चालवतात, दुसऱ्या प्राण्याचे हे करत नाही. आणि ते पण डॉक्टरच्या सहमतीने इंजेक्शन घेतात. घोड्याचा आवाज ऐकला का तुम्ही? हे दाखव होते बाटली दाखव 1 मिनटं थोडी. हे बघा हे पावडर होतं. ते इंजेक्शन होते. काय होतं ते पाणी घेतलं ते डिस्टिल वॉटर होतं. ते डिस्टिल वॉटर मग याच्यामध्ये टाकलं, याला मिक्स केलं आहे आता. मग आता हे आपण पुन्हा एक इंजेक्शनमध्ये भरू आणि मग डायरेक्ट देऊ आपण. येतं औषध. केच सोपं नाही गाईस एवढं. जर तुम्ही ट्राय करायला बघत असणार तर प्लीज नका करू. आम्ही खूप प्रॅक्टिसने पण हे करू नाही शकत. ज्याचं त्याचं काम त्यालाच जमतं. हे बघा एअर पकडून राहिला तो इंजेक्शन. ही सुई चेंज केली आता. मोठी सुई घेतलेली आम्ही फक्त औषध काढण्यासाठी. बघू आम्ही सक्सेसफुल आहेत का. आम्ही सक्सेसफुल आहे. हे बघा औषध आलेलं आहे. बरंच औषध आलेलं आहे तरी. फायनली गाईस इंजेक्शन आपण भरलेलं आहे बघा पूर्ण सक्सेसफुली.
थोडंसं औषध बाकी त्याच्यामध्ये, आता तो काढण्याचा प्रयत्न आहे. आता मी सुई चेंज करते कारण ती खूप जाड सुई होती, ती घोड्याच्या याच्या टाकणं योग्य नाही आहे. त्याच्यामुळे आता आम्ही बारीक सुई घेतली एक, ती आता त्याला लावू आणि मग इंजेक्शन देऊ. आपण घोड्याला कोणत्या जागेवर इंजेक्शन देणार आहेत सर? इंट्रामस्क्युलर जागेवर. आता येण्याचे त्या साईडला 2 दिवस इंजेक्शन दिलं म्हणून आज या साईडने इंजेक्शन देत आहे. बरोबर. मागे घोड्यापासून सावध राहायचं, घोडा केव्हाही लात उचलू शकतो. कधी पण अधिकाऱ्याच्या पुढे आणि घोड्याच्या मागे कधी जायचं नाही. ऐकलं? घोड्याचा पायासा धरलेला आहे, नस शोधली चालली आहे. हे बघा हे बघा हे बघा हे बघा बघा. अरे म्हणून सांगतो एवढं सोपं नाही आहे. जर तुम्ही जर हे करत असणार तर. आता दुसऱ्या साईडने ट्राय करतोय, त्या साईडने थोडं हे करत होता घोड्याला इंजेक्शन देणं सोपं नाही, आज समजलोय. वेटरन डॉक्टर सोपं नाही. हे काय काहीतरी आहे ते आता डोक्यात टाकताय वाटतं, त्याला दिसायला नको म्हणून. डोळे झाकण्यासाठी ते, तर आता डोळे झाकताय त्याचे. हे बघा गाईस. हे बघा कसं करताय ते. आता त्या घोड्याला साईडचं दिसतं, मागचं दिसत नाही म्हणे. त्याचा पाय उचलला का काही त्याला काही समजतं की काहीतरी होणार आहे आपल्यासोबत. पण पाय का उचलावा लागतो रे त्याचा? त्याच्याशिवाय इंजेक्शन मारत. तुमच्या तू आलाय म्हणून नाटक करतोय तो आज. हे बघा आता हे माझ्यावर हे करू राहिलं. आम्ही बरोबर दिलेले त्याला. अरे तो घोडा हुशार झाला. आता तुम्ही पाय उचलला का त्याला समजून जातं. अला हे लोक आम्हाला छळ करतात. गाईज आमचा ट्राय फेल गेलेला आहे तो लाल ते डोळं झाकायचा. आता आम्ही काढून घेतलेलं आहे. तर बघू कसं दिलं जातं इंजेक्शन शेवटी. गाईज दिस इज 3rd ट्राय. आता पूर्ण डोळे इंजेक्शन तुला लागी. आता घोड्याचे पूर्ण डोळे दाखवून दिलेले आहेत त्यांनी. चला पाय 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 उचलला पाय उचललेला आहे. वीर बेटा चप बेटा काहीच तुम्ही बघू शकतात घोडा स्टेबल झालेला आहे आपला या पोझिशनला. फक्त इंजेक्शन देण्याची वेळ आहे. वीर मला आठ अवघ्याला हात लागले. बस 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 वीर सोडू नका वीर. इंजेक्शन देत आहे आता तू. चोप लाव डायरेक्ट लाव. चोप 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 चोप. इंजेक्शन लागलेलं आहे. वर चल. चोप 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 चोप. दोन मिनिटं बस सोड. उद्या इंजेक्शन थांबा थांब. आता मोठं काहीतरी होऊ शकलं असतं. इंजेक्शन घोड्यालाच राहून गेलं होतं. हे बघा अशा ठिकाणी डॉक्टर महत्त्वाचे असतात. आमच्या डॉक्टरांचा एक्सपिरियन्स चांगला आहे त्यामुळे घोड्याला काही इजा पोचली नाही. टायमावर त्यांनी हात सोडला आणि ते इंजेक्शन किंवा सुई तुटली नाही. जर सुई तुटली असती तर खूप महाग पडलं असतं हे. त्याच्यामुळे कोणीही असा ट्राय करू नये. तर फायनली आम्ही इंजेक्शन दिलेलं आहे. याच्यानंतर काय होतं बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.